नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, नरेंद्र हिडपाची या ऑफिशियल चॅनलवर. पोलीस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक जिद्दी उमेदवारासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपल्या पोलीस भरती रिव्हिजन सिरीजचा आज भाग 3 आहे. या भागामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न जे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. हे प्रश्न मागील परीक्षांच्या आधारावर आणि महत्त्वाच्या विषयांवर तयार केलेले आहेत. प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक ऐका, स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि किती बरोबर येतात ते शेवटी नक्की तपासा आणि तुमचा स्कोर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. पोलीस भरती रिव्हिजन पार्ट 3. प्रश्न क्रमांक 1 आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए पुणे, बी छत्रपती संभाजीनगर, सी नागपूर, डी मुंबई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2, भारतीय क्रिकेट संघाने सर्वप्रथम विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकले? ऑप्शन ए 1981, ऑप्शन बी 1983, ऑप्शन सी 1985, ऑप्शन डी 1987. प्रश्न क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1983. 1983 साली क्रिकेट विश्वचषक आपल्या भारताने जिंकला होता सर्वप्रथम. आणि हा जो सामना झाला होता हा इंग्लंडच्या मैदानावर झाला होता. इंग्लंडच्या लॉर्ड्स या मैदानावर झाला होता. आणि पराभव आहे आपण वेस्ट इंडिज या देशाचा केला होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय असणारे द हेग हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जर्मनी आणि ऑप्शन डी नेदरलँड. प्रश्न क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नेदरलँड. नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय असणारे द हेग हे ठिकाण देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी पुस्तक व लेखक याबाबत चुकीची जोडी कोणती? अ आहे वेल्थ ऑफ नेशन ॲडम स्मिथ यांचा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया दादाभाई नौरोजी. ऑप्शन ए केवळ अ बरोबर, बी केवळ ब बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही बरोबर. वेल्थ ऑफ नेशन ॲडम स्मिथ यांचा आहे आणि द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया दादाभाई नौरोजी यांचा आहे. प्रश्न क्रमांक 4चा तिसरा उत्तर बरोबर आहे, दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 5, असहकार चळवळीच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल, बी लोकमान्य टिळक, सी सेनापती, डी साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 5चा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सेनापती बापट. पुढचा प्रश्न क्रमांक 6, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती नागरिक कोण? ए मदर तेरेसा, बी खान अब्दुल गफ्फार खान, ऑप्शन सी नेल्सन मंडेला, ऑप्शन डी बराक ओबामा. प्रश्न क्रमांक 6चा बरोबर उत्तर आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती ऑप्शन क्रमांक 2 बी खान अब्दुल गफ्फार खान हे आहेत. खान अब्दुल गफ्फार खान यांच्याबद्दल आणखी काही 1-2 महत्त्वाचे पॉईंट पाहूया. यांना भारतरत्न हा 1947ला मिळाला आहे. 1987ला.
87 साली यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, जो आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखण्यात येतो. आता खान अब्दुल गफार खान कोण होते? खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानचे नागरिक होते आणि भारतरत्न मिळवणारे पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी नागरिक होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए श्रीपाद अमृत डांगे, बी नारायण मेघाजी लोखंडे, सी जयप्रकाश नारायण, डी नाम जोशी. प्रश्न क्रमांक 7 बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नारायण मेघाजी लोखंडे. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण ओळखतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इंग्लंडच्या पार्लिमेंटने कधी केला होता? ऑप्शन ए आहे 10 ऑगस्ट 1947, बी 22 जुलै 1947, सी 18 जुलै 1947 आणि डी 15 ऑगस्ट 1947. प्रश्न क्रमांक 8 बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा इंग्लंडच्या पार्लिमेंटने केला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन ए 1953, बी 1947, सी 1950 आणि डी 1955. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ऑप्शन ए 1953 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे हवेचा दाब मोजण्यासाठी कोणत्या परिमाणाचा वापर करतात? ए मिलीबार, ऑप्शन बी मिलीमीटर, ऑप्शन सी मिलीलिटर, ऑप्शन डी मिलीग्राम. हवेचा दाब मोजण्यासाठी मिलीबार या परिमाणाचा वापर करतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. दास कॅपिटल या जगप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण? ऑप्शन ए मायकल फुको, बी थॉमस जेफरसन, सी कार्ल मार्क्स, ऑप्शन डी हिरोडोटस. दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे कार्ल मार्क्स यांचा आहे. हिरोडोटस यांना आपण इतिहासाचे जनकसुद्धा म्हणून ओळखतो. इतिहासाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? ऑप्शन ए मीनू मसानी, ऑप्शन बी केसी नियोगी, सी सुकुमार सेन, ऑप्शन डी टी.एन. शेषन. स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. प्रश्न क्रमांक 13. पेरियार हत्येसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, सी कर्नाटक आणि ऑप्शन डी झारखंड. पेरियार हत्येसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी जम्मू काश्मीर. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? ऑप्शन ए 1935, बी 1949, ऑप्शन सी 1950 आणि ऑप्शन डी 1969. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1949ला करण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते आपले 1 जानेवारी 1949ला. मग जर स्थापना विचारली आर-बी-आयची स्थापना केव्हाची आहे? 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे आणि राष्ट्रीयकरण केव्हा झालं? 1 जानेवारी 1949. जर मुख्यालय विचारलं आर-बी-आयचा हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईला आहे.
पुढचा प्रश्न क्रमांक 16. भारतीय संविधानाच्या मूळ संरचनेत बदल करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिला होता? ऑप्शन ए मेनका गांधी खटला, बी केशवानंद भारती खटला, सी मिनर्वा मिल्स खटला, डी सहानी खटला. प्रश्न क्रमांक 16च्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केशवानंद भारती खटला. भारतीय संविधानाच्या मूळ संरचनेत बदल करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती या खटल्यामध्ये दिला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. व्यायामानंतर स्नायूंमध्ये कोणत्या घटकाचे संचय झाल्यामुळे थकवा जाणवतो? ए पायरुव्हिक ॲसिड, बी लॅक्टिक ॲसिड, सी युरिक ॲसिड आणि डी ऑक्झॅलिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 17चा बरोबर उत्तर आहे बी लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड व्यायामानंतर स्नायूमध्ये संचय झाल्यामुळे थकवा जाणवतो. पुढचा प्रश्न आहे विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी लोखंड, ऑप्शन सी टंगस्टन आणि ऑप्शन डी ॲल्युमिनियम. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? टंगस्टन या धातूची तार वापरतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. निरोगी माणसाच्या रक्ताचा pH साधारणपणे किती असतो? 6.0, ऑप्शन बी 7.4, ऑप्शन सी 8.5 आणि ऑप्शन डी 5.5. निरोगी माणसाच्या रक्ताचा pH साधारणपणे 7.4 हा असतो. पुढचा प्रश्न मानवी शरीरात इन्सुलिन हे संप्रेरक कुठून स्रवते? ऑप्शन ए यकृत, बी स्वादुपिंड, सी पीयूषिका ग्रंथी, डी थायरॉइड. मानवी शरीरात इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामधून स्रवते. पुढचा प्रश्न क्रमांक 21. मायोपिया म्हणजेच निकट दृष्टीचा हा दोष कोणत्या भिंगाचा वापर करून सुधारता येतो? ऑप्शन ए बहिर्वक्र भिंग, बी अंतर्वक्र भिंग, सी सपाट आरसा, डी द्विनाभीय भिंग. प्रश्न क्रमांक 21च्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अंतर्वक्र भिंग. पुढचा प्रश्न क्रमांक 22. हाडांच्या बळकटीसाठी आणि दातांच्या आरोग्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात? ऑप्शन ए नायट्रोजन आणि सल्फर, ऑप्शन बी लोह आणि आयोडीन, सी कॅल्शियम आणि फॉस्फरस, डी मॅग्नेशियम आणि झिंक. हाडांच्या बळकटीसाठी आणि दातांच्या आरोग्यासाठी ऑप्शन सी कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक आवश्यक असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. मानवी हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? ऑप्शन ए लोह, बी सोडियम, सी पोटॅशियम, डी मॅग्नेशियम. मानवी हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी पोटॅशियम या खनिजाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले होते? ऑप्शन ए 33%, बी 50%, सी 75% आणि डी 25%. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण जाहीर केले होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणत्या जीवनसत्वाचा मुख्य सहभाग असतो? ऑप्शन ए जीवनसत्व ए, बी जीवनसत्व डी, सी जीवनसत्व ई आणि ऑप्शन डी जीवनसत्व के. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत जीवनसत्व के याचा मुख्य सहभाग असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 2 ऑक्टोबर, बी 21 ऑक्टोबर, सी 26 नोव्हेंबर, डी 2 जानेवारी. पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबरला आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. नक्षलविरोधी मोहिमेसाठी महाराष्ट्रात कोणते विशेष पथक कार्यरत आहे? ऑप्शन ए फोर्स 1, ऑप्शन बी C60, ऑप्शन सी SRPF आणि ऑप्शन डी QRT. प्रश्न क्रमांक 27च्या बरोबर उत्तर आहे C60. C60 हे नक्षलविरोधी मोहिमेसाठी महाराष्ट्रात विशेष पथक म्हणून कार्यरत आहे.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? ऑप्शन ए फोर्स 1 मुंबई ते बारामती. ऑप्शन ए मुंबई ते बारामती प्रवासादरम्यान अजित पवार यांचा विमान अपघात 28 जानेवारी रोजी झाला. ऑप्शन बी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ 31 जानेवारी रोजी घेतली. ऑप्शन सी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार या पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? ए रायगड, बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग आणि डी ठाणे. महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष वय पूर्ण असावे? ऑप्शन ए 18 वर्ष, बी 20 वर्ष, ऑप्शन सी 21 वर्ष, ऑप्शन डी 25 वर्ष. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदाची निवडणूक लढण्यासाठी 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठे सुरू झाली? ऑप्शन ए ग्रीस, ऑप्शन बी रोम, ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी चीन. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा हे ग्रीस या देशामध्ये सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या लोह खनिजाच्या प्रकारात लोहाचे सर्वाधिक प्रमाण असते? ऑप्शन ए हेमेटाइट, बी मॅग्नेटाइट, सी लिमोनाइट, डी सिडेराइट. ऑप्शन बी मॅग्नेटाइट. कोणत्या लोह खनिजाच्या प्रकारात लोहाचे सर्वाधिक प्रमाण असते? तर ते मॅग्नेटाइटमध्ये असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. खालील विधानापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कोणते विधान बरोबर आहेत? ऑप्शन ए आहे त्यांनी मूकनायक वृत्तपत्र 1920 मध्ये सुरू केले. बी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. ऑप्शन सी त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे केला. आणि ऑप्शन डी वरील सर्व विधाने सत्य आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व विधाने सत्य आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती, डी सभापती. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार माननीय राज्यपालांना असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून स्त्रियांच्या गुलामगिरीवर कठोर भाष्य करणारी समाजसुधारक कोण? ऑप्शन ए पंडिता रमाबाई, ऑप्शन बी सावित्रीबाई फुले, ऑप्शन सी ताराबाई शिंदे, ऑप्शन डी आनंदीबाई जोशी. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून स्त्रियांच्या गुलामगिरीवर कठोर भाष्य करणारी जे समाजसुधारक आहेत ते आहे ताराबाई शिंदे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. भारताचे कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी प्रधानमंत्री, डी सरन्यायाधीश. उपराष्ट्रपती हे भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पुढचा प्रश्न आहे 1802 मध्ये पेशव्यांनी